या बिर्याणी खायला. लायटर कुठे? बिर्याणी बनता बनता मार खातो वाटते आज मी. तुला नाही काय बोललो मी, म्हणलोय बिर्याणी बनता बनता मी मार खातो वाटतं आज, असं मी म्हणलं का? तुला काय म्हणतोय? गपची बायकोंना सांगता 200 रुपयाची बिर्याणी खाल्ली असती ना बाहेर जाऊन, तर परवडली असती. पैसे तर मी इथंच आणलं सगळं. तू काल माराय घेतलं होतं मला, ती तिकडे विसरली काय ती? नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या रितीशा ब्लॉग वर. चला तर मग आपण सुरुवात करूया. आज आम्ही घरी बिर्याणी बनवणार आहे. मला तर काही येत नाही, मी काही काम करणार नाही. काम करायचे बसले काय तुम्ही आता? आता काय करू? तू झाले ना मला द्या मला धरा. चला तू कर ना, पण तुला येते ना चिरता? मला येतंय. तुम्ही टाइमपासाला बसले का? कांदा गप चिरून खायला बसले नाही. कांदा बिंदा चिरायचा, काकडी चिरायची, कोशिंबीर करायची आहे. हे वाटण परतलं की वाटण वाटून द्या. चला पटापटा करा. सगळं येतं चालवता, पटापटा काम करायची. चला आता कांदा चिरायला पुरी कुठे? पुरी मी आता धुतलीये. तो कांदा चिरला तेव्हा देते ना मी सुरी. देईन ना सुरी. तोंड दिन वाकडं बिकडं करायचं ना. का? खायचं का असतं सगळं? ऐकं खायचं काय? मदत बिदत काय करायची नाही. हे घे ना काहीतरी, मला घ्यावं लागतं. बाहेर बिर्याणी एकदा आला ती खा, पण बायकोची सगळं बिर्याणी खायला लागलं ना तुम्हाला असा त्रास होतो. काही त्रास वगैरे होत नाही. काम करायला नको. कांदा कुठं काम जरा बस. कांदा चिरून झालं की वाटण वाटून द्या. मीच करतो ना बिर्याणी, तू कशाला करते? बायकोला थोडीशी मदत पाहिजे ना नवऱ्याची. नको मदत. तू फक्त हलव, ते भाजी हलवण्यात हलवती फक्त, बाकी सगळं तर मीच चिरून देतोय. मग काय झालं त्याला? अरे वा, चांगली मदत आहे. कसं चिरायचं? बारीक? हो. कटर आणलंय ना तुमच्यासाठी. हाताने नका चिरत बसू. सगळं आणलं. हो का? थँक्यू थँक्यू. तेवढंच काम चांगलं केलं तू. हाताने मला वाटलं चिरायला होतं काय. नाही चिरायला लावलं. एवढं कसं काम करायला लावलं तुम्हाला? धन्यवाद धन्यवाद. मला वाटलं आता ते पण चिरायला होते. नाही तेवढं नाही करणार. तुला बिर्याणी बनवता येते? नाही नाही बनवत मी कधी. पहिल्यांदाच बनवते. खाऊन बघा आता हाताची. आणि टोमणे बिमणे मारले ना तर मग बघत मी. नेक्स्ट टाइम काहीच करून देत नसते जेवायला. नाही टोमणा पण मारते. तुला विचारते तुला बिर्याणी बनवता येते का नाही. तू खात नाही ना, म्हणून म्हणलं तुला बिर्याणी बनवता येते का नाही विचारावं म्हणलं. नाही तर बिर्याणीच्या जागी तू मसाले भात करून द्यायचे असं नको व्हायला. नाही बोलताय असं नाही होत. नाही नाही ते नाही विचारतोय मी तुला. बिर्याणीच्या जागी मसाले भात नाही ना बनणार, म्हणजे कन्फर्म केलं. बनला तरी खायचं ग, कळलं? इथं खावंच लागतं. बनला तरी खावंच लागणार ना, खाणारच. नाही खाल्ल्या उद्यापासून जेवाय दिसेल का ते? नाही ते तर देणार नाही. तू लहानपणापासून कधीच नाही खाल्लं मटण? नाही हो, आमच्या याच्यात नाही खात. खरंच? हो. मी तर तुमची काय काय गुजराती किती जण माहिती खातात मटण ते. असं जे खाणारे असेल ते खातील की. तू नाही खात? नाही. वाटण लागते सगळं. तुम्हाला एवढं काम नाही करायला लावणार. धन्यवाद धन्यवाद. कापायला लावलं, एवढं काम नाही करायला लावलं. मला वाटलं आई ते खायला भेटून. आई तर कोणालाच कधी भेटत नसतं. कुणाला पण, तुमच्या मित्रांना पण विचारून बघा, करतच असेल मदत. नाही करत. माझ्या मित्रांना सगळ्यांना आई ते भेटतं खायला, मलाच काम करायला लागतं घरात. बघू ना मिळते आता. एक तर युट्यूब वर बघू तू भाज्या करती. तुम्ही जरा
झालं का? झालं असं तर द्या पटकीने. एवढंच बस ना. बस झालं. तुम्ही बसा टाइमपास करत नुसतं हळू 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 करत. जरा काम कशी पटपट करायची असते. उद्या बसून चला टाका त्याच्यात कांदा. हे नका टाकू. हे बघा कसं केलंय. हे बघा नवऱ्याने कसं चिरलाय कटर मध्ये पण कांदा येत नाही काय नाही बोलत बसायचं. टोमॅटो द्या चिरा चिरा. कुठे येतं टोमॅटो? आणले सगळं आणले. टाकू टाकू ना. हो थांबा इथे. झालं का मॅग्नेट? काय झालं का? मटन झालं का म्हणतो? मटन मॅग्नेट झाले. परतू का नको हे? परत नाही चांगली झाली की परत मसाले भात दिला करून खायला मला. टाकू याच्यात दोन कांदे चिरायचे ना. हा बस. चला आता हलवा जरा चमचा. काम करा जरा चला पटपट. बसून खाता ना. नीट व्यवस्थित हलवा जरा. चांगलं परतलं पाहिजे ते. कुठनं बुद्धी सुचली बिर्याणी खायला आली. बिर्याणी खायला नाही बिर्याणी बनवायला लावली. हा कुठनं बुद्धी सुचली मला बिर्याणी बनवायला लावली. माझी जाऊन रोल हॉटेलमध्ये जाऊन 200 रुपयात बिर्याणी झाली असती. नाही खायची ना घरची खायची तुम्हाला आता खा. नुसतं 1000 रुपये गेले आणि काम बी करायला लागले असे गोष्टी. तुला तसंच नाही. चला कोशिंबीरला अजून कांदा वगैरे चिरायचा आहे. काकडी चिरायची आहे. वाटून वाटायचं. हो मला असं कळलंय तुम्ही कोशिंबीरलाही छान बनवता. मग आज तुमच्या हाताची कोशिंबीर खायची. नाही नाही मला कोशिंबीर बनवता सगळं येतं. कधी चालली तुला कोशिंबीर? नाही मी ऐकून आहे. काही ऐकून असेल ऐकायचं नाही काही गोष्टी ऐकून. नाही नाही बनवायची तर तुम्हालाच आहे. काही झालं तरी तुमच्या हाताचीच बनली पाहिजे. बिर्याणी बनवते ना बायको? बायको बिर्याणी खाणार पण आहे. नाही नाही आपण नाही खात ती बिर्याणी. अरे खा चांगली असती. नको मटण खाल्ल्याने ना तब्येत वाढते. हो मला नाही वाढवायची अजून तब्येत. आहे ते कमी करायची ते कमी करत नाही मी. का? वाढवून करा. टाइमच भेटत नाही. असं वाटत का? वाटते येत नाही का तुम्हाला? कधी वाटलंच नाही तर कसं वाटता येत नाही काय? मग तुम्ही तर म्हणता मी जर स्वयंपाक करायला लागलो तर मी शेफ बनून मग करा. मी कधी म्हणलंच नाही शेफ बनून. मस्त टोमणे मारता मला दरवेळेस. माझ्या हाताचं खाऊन बघ माझ्या हाताचं खाऊन बघ एकदा करून देईन मग आता करा. मी असं बोललो तुला? हो स्वतःहूनच बोलायचं. कुकरचं भांडं झाकण झाकण कुठे? मला काय माहिती. मी इथेच आणलं सगळं. तू काल मारायला घेतलं होतं मला तिकडे विसरली काय ती? नाही विसरत.
आता कुठं धावलं? काल मारायला आलती ना धावून अंगावर. हे बघा लाइटर कुठे? बिर्याणी बनता बनता मार खातो वाटतं आज. तुला नाही काय बोललो मी, म्हणलं बिर्याणी बनता बनता मी मार खातो वाटतं आज, असं मी म्हणलं. तुला काय म्हणतो? तुला कशाला काय बोलून? बोलायला मलाच दिले तुम्ही. तुला नाही बोललो, माझ्या मनातल्या मनात बोललो मी की बिर्याणी बनता बनता स्वतःच्या मनाला सांगत होतो जास्त बोलू नको, नाही तर मार खायची. वाट छान सुटला आणि मी केली. मी त्यांनी नाही केली, सगळं मी केले. काय नाही, काय नाही केलं. कांदा बी मी चिरलाय, वाटण बी मीच वाटलंय, टमाटा बी मीच चिरलाय. आणि तू काय केली? आयडिया सगळी माझी, तुमची नाही काय, कळलं ना? तुम्हाला येतच नाहीये काय. झालं का? बघू झालंय सगळं. तुम्ही आता हे सगळं राहिलेला कचरा उचला आणि ते टाका आणि भांडी घासून घ्या तेवढी. अरे काय वाटतं का तुला कामाला होती नवऱ्याला? काहीच वाटत नाही. मी नाही बाबा, मी नाही जाणार. मी जा, मला नाही खायची बिर्याणी. बिर्याणी हे बघा उचल उचल उचल. जरा नीट घ्या, नीट घ्या जरा. हो चला, आता गार्निशिंग करायची ना, त्याच्यासाठी पुदिना चिरून द्या मला पटकीनी. चिरा पटकीनी, राहण्याची काम करू नका जरा. त्या डब्यात, पिंक वाल्या डब्यात पुदिना आहे, ते चिरून द्या मला. बारीक चिरा, एकदम बारीक, कळलं ना? हा. तुला सांगणारच नाही काय बनवायला. का? सगळी कामं मलाच लावतील. काय 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 करते परत? काय म्हणले तुम्ही? नाही, कामं केल्याने चांगले असेल, पण चांगलं काम करावं माणसाने. काम नाही केलं काय करायचं ना? काम तर करायला पाहिजे. जरा तोंड वाकडं तिकडं नका करू, सरळ तोंड ठेवा. सरळच आहे. पाय दुखायला लागले माझे, तर बाद झाला आता. मी नाही, सगळी काम करायची असतात. बाद झालं बाबा, मला कंटाळा आला. मी नाही काय काम करणार. जा, मी बसतो आता. कोशिंबीरला सगळं चिरायचं. राहिलेली भांडी अजून सगळी घासायची. मी नाही भांडी घासणार. हे बघा, हा, लेट झालं मग. मला नाही भांडी घासायचं. सगळं घासायला लावते, करायला लावते मी. नवऱ्याने सगळी मदत करायची असते सगळ्या कामांमध्ये, कळलं? हा का? हो. झाली बघ, खाऊन झाली. बघतो ना, एक पीस खाऊन बघतो ना. झाली, खाऊ दे ना. काय नाही, काय नाही खात, बसलो शांत. काय पुढं माग चाललंय तुमचं? आता बसतो, जरा पाय दुखायला लागले माझे. काम करायचीत अजून. पाय भात पहिलंच केला होता तू? हो. तेवढं तरी बरं, नाही ते बी करायला लावला असता मला. तू लावलाच असतं ना तुम्हाला बनवायला. कशाला मग चपाती भाजी खायची असती ना. तुमचे नखरे लय जास्त, हे कर ते कर. नाही, पुढच्या वेळी चपाती भाजीच खातो बाई. नाश्त्याला वेगळं, नाश्त्यापासून वेगळं असतं. लय नखरे असतात तुमचे. गप चपाती भाजी खावा ना, ते नाही खाता येत. बसले काय तुम्ही? कोशिंबीर करायची अजून. चला, कोशिंबीर करायची, भांडी घासायची, हो. सगळे काम मलाच ठेवतो आज करायला. तुम्हालाच ठेवणार ना, मग कुणाला ठेवणार? घरात कोण नाही का दुसरं?
नाही, कुणीच नाही, तुम्हीच आहे. चुकून बी बायकांना काही काम करायला लावू नका, नाहीतर तुमचे हाल बेजार होतात. माझं तर हाल असं झाले बघा, सांगतो तुम्हाला. नमस्कार, बाय बाय. मी चाललो बाहेर. कुठं बाहेर? अरे म्हणजे भांडी घासायला चाललो बाहेर, म्हणजे भांडी घासू. चला भांडी घासायला. परत लावशी, नाही तर काही ना काहीतरी कर. सगळी भांडी पटापटा आणि स्वच्छ घासायची, कळलं ना? तोंड वाकडं तिकडं करू नका. एवढी सगळी बी भांडी घासायला नाही वाटते तू? नाही, तुमच्यासाठीच ठेवली ना. जा बाबा, मी नाही घासणार. गप घासून घ्या. तुझी मम्मी ना अशी साधं सुद्धा देत नाही. हे बघ पप्पा कावाचं करते काम, भांडी घासायला लावली पप्पाला तुझ्या मम्मीने. तू बोलली नाही तिला? ओरडली नाही तू तिला? काय बोलली नाही तू? पप्पाला तिने भांडी घासायला लावली, माहिती का रे तू? ऋतू ती कशाला काय बोलन? ती माझ्या साईडनी. तिला हे करायला लाव ना. तू ओरड ना, तिने मला भांडी बी घासायला लावली, माहिती का तुला? बसून बी देत ना. आता म्हणते कांदा चिर. पप्पाच्या हाताची खायची ना बेटा कोशिंबीर. पप्पा लय छान बनवतो. कोण छान बनवतो कोशिंबीर? मग कोशिंबीर कोण करणार? या इकडे इकडे इकडे. चला चला, इतक्या वेळ झाला मला सपोर्ट करून. माझ्या पोरी पण माझ्याकडून घेतल्यात सगळं, ती स्वतःच्या बाजूने. पोरी तर माझ्याच बाजूने. कोण कोशिंबीर करणार आहे तिच्या? हा, मम्मीच्या साईडने कृषी, पप्पाच्या साईडने रितिशा. आता कोशिंबीर कोण करणार सांग पहिलं? मम्मी. मम्मीच करणार. पप्पाला काम करायला लावती बघ ना. किती वेळ झालं मला भांडी घासायला लावली, कांदा चिरायला लावला, पुदिना चिरायला लावला, भात करायला लावला. हा, मम्मीने काम करायला पाहिजे ना. जास्त बोल नको ना, तुला बी काम करायला आवडते. बैगन काय? बैगन. मी नाही बोललो, ही म्हणली. दोघांना पण बिर्याणी भेटणार नाही एवढं लक्षात ठेवा. पापाच्या पुडक्याची. पप्पाची फेवरेट परी. पप्पाची एल्सा. ये गपची बायकोंना सांगता 200 रुपयाची बिर्याणी खाल्ली असते ना, बाहेर जाऊ तर परवडली असते. पैसे तर पैसे गेले आणि कामाला बी चालेल. म्हणजे कामच संपत नाही. कोशिंबीर करा, हे करा. तू पण उभी आहे, तू पण चिकन. मी म्हणायचो माझा किती रुबाब आहे घरात बघा. लग्न झाल्यावर सगळ्यांची रुबाब जातात. माझ्या मित्रांना वाटत असं घरात त्याचा किती आवाज आहे. लोकांनी बघितलं ना मला म्हणते, पाहिलं ह्यो घरात ते भांडी घासतोय. लग्न झाल्यावर सगळे नवरे बदलतात. विचारा तुमच्या नवऱ्या मित्रांना, अजून पण सगळ्या मित्रांना विचारा. साला मन मला म्हणतात आलो 10 मिनिटात घरी जाऊन आलो 10 मिनिटं. ती बी भांडी घासायला जात असेल घरी, आहे ना? घाबरतात बायकोला ना. बघतो थांबा, चेक करतो मी बी ना, त्यांना पकडतो. 10 मिनिटात घरी जातो लगेच ते बघतो. ते बी भांडी घासताना दिसतात मला. पण इथं बिर्याणीच झाली ना, मसाले भात नाही झाला. जे असेल ते गप खायचं. आता जरा नीट
आवाज हळू कस काय झाला तुझा? काम करतोय म्हणून? नाही तसं काही नाही, आवाज वाढवू पण शकतो. नको वाढू, त्या आवाजालाच घाबरतो मी. आवाजाला घाबरतो. टोमणे मारे नाही घाबरत. नीट नाही करता येत का तुम्हाला काम? केली ना आता, छान केली ना. सोड. या बिर्याणी खायला. एक नंबर झाली तर बघू तू हात. अरे वा वा, एक नंबर बिर्याणी. जर तुम्हाला यो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.